नमस्कार, मी छाया. आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर सकाळ आज मस्त दिवसाची सुरुवात झालेली आहे. मी लवकरच उठले होते. आज हरतालिका आहे. तर तुम्हाला सर्वांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा. तर हे बाहेरचं सडा रांगोळी सगळं काम आवरूपर्यंत मी तुम्हाला महादेव आणि पार्वतीची पौराणिक कथा पण सांगते अगदी थोडक्यामध्ये. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते हरतालिकेच्या व्रताचं इतकं महत्त्व का आहे. तर एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते आणि पार्वतीने महादेवांना सहज विचारलं, देवा सर्वात चांगले व्रत कोणते आणि कोणत्या पुण्याईमुळे मी आपली पत्नी झाले हे मला सांगा. तर महादेव शंकर म्हणाले, जसा नक्षत्रामध्ये चंद्र श्रेष्ठ आहे, ग्रहामध्ये सूर्य श्रेष्ठ आहे, 4 वर्णामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ आहे, देवतामध्ये विष्णू श्रेष्ठ आहे, नद्यामध्ये गंगा श्रेष्ठ आहे, त्याचप्रमाणे व्रतामध्ये हरतालिका व्रत हे सर्वात श्रेष्ठ आहे. भगवान शंकर पार्वतीला म्हणतात, जे तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलं होतं ते व्रत हरतालिका व्रतच होतं आणि त्याच हरतालिकेच्या व्रताच्या पुण्यामुळे तू मला प्राप्त झाली. आणि तेच हे हरतालिकेचं व्रत आपण सगळ्या महिला करतो. आपल्याला 7व्या जन्मी हाच नवरा मिळावा किंवा कुवारिका मुली पण करतात आपल्याला चांगला नवरा मिळावा म्हणून. तर हे हरतालिकेचं व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करतात, म्हणजे आज. तर पौराणिक कथेमध्ये असं सांगितलं जातं की माता पार्वती पहिल्या जन्मी 64 वर्ष झाडांची पिकली पानं खाऊन जंगलामध्ये थंडी, ऊन, वारा, पाऊस सगळं सहन करून तपस्या करत होती. महादेव तिला पती मिळावा म्हणून. तिची अशी अवस्था पाहून, इतकी निष्ठा पाहून हिमालय राजाला म्हणजे तिच्या वडिलांना खूप दुःख झालं. त्यांना तिची चिंता वाटायला लागली, काळजी वाटायला लागली की हिच्याशी कोणी लग्न करेल का, हिला कोणला द्यावी नेमकी. हिमालय राजा चिंता करत बसलेच होते. तितक्यात नारद मुनी आले त्यांच्याजवळ नारायण नारायण करत. आणि हिमालयांनी मग नारद मुनींना नमस्कार केला आणि येण्याचे कारण विचारले. तेव्हा नारद मुनी म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी अशी मी विनंती करतो. विष्णू तिच्यासाठी योग्य वर आहे, त्यांनीच मला इथं पाठवलं आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला, त्यांनी ही गोष्ट कबूल केली. त्यानंतर नारद मुनी तिथून विष्णूकडे गेले आणि विष्णूंच्या या स्थळाविषयी हिमालयाने पार्वतीला सांगितले. परंतु ही गोष्ट पार्वतीला अजिबात आवडली नाही. ती खूप रागवली, खूप क्रोधित झाली. त्यांना ते तिच्या सखीने तिला विचारलं, इतकी का रागवली, काय झालं तुला. तर पार्वतीने मग सगळी हकीकत तिच्या मैत्रिणींना सांगितली आणि महादेवाशिवाय दुसरा पती करायचा नाही असा तिचा ठाम निश्चय होता. पण हिमालयाने तर तिच्यासाठी विष्णूवर निवडला होता. हे सगळं ऐकल्यानंतर पार्वतीच्या सख्या पार्वतीला घेऊन खूप घनदाट जंगलामध्ये गेल्या आणि जंगलामध्ये गेल्यानंतर तिथे एक नदी होती. नदीच्या काठेवर पार्वतीने आणि तिच्या सख्यांनी वाळूपासून पिंड बनवली, शिवलिंग बनवलं आणि त्याची मनोभावे पूजा केली. तो पूर्ण दिवस उपवास केला. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा दिवस होता. एक दिवस आणि एक पूर्ण रात्रभर भगवान शंकरांचं नामस्मरण केलं पार्वतीने. तर या तिच्या व्रताच्या सामर्थ्यामुळे भगवान शंकरांचं कैलासावरील आसन हललं आणि भगवान शंकर प्रसन्न होऊन माता पार्वतीला त्यांनी दर्शन दिलं. आणि प्रसन्न होऊन मग भगवान शंकरांनी माता पार्वतीला वर मागायला सांगितलं. तर पार्वतीने शंकर आपले पती व्हावे ही इच्छा व्यक्त केली. शंकरांनी तथास्तु म्हणलं. तर माता पार्वती खूप खुश झाली. तिच्या आनंदाचा कुठं ठिकाणा नव्हता. दुसऱ्या दिवशी माता पार्वतीने तिच्या सख्यांसह पूजेचं उद्यापन केलं, पूजा विसर्जन केली. तितक्यात पार्वतीचे वडील हिमालय पार्वतीला शोधत वनात आले. पार्वतीने तिच्या वडिलांना वनात निघून येण्याचे कारण सांगितलं आणि व्रताची सगळी हकीकत पण सांगितली. हे सगळं ऐकून हिमालयाने पार्वतीला शंकरांशी विवाह करून देण्याचं वचन दिलं आणि पार्वती घरी आली. त्यानंतर माता पार्वती आणि भगवान शंकरांचा विवाह झाला आणि खऱ्या अर्थाने तेव्हापासूनच हरतालिका व्रताची सुरुवात झाली. त्यामुळे कुवारिका मुलींनी जर हे हरतालिकेचं व्रत केलं तर त्यांना मनोचित म्हणजे मनासारखा नवरा मिळतो आणि सुवासिनींनी जर हे व्रत केलं तर त्यांना 7व्या जन्मी तोच नवरा मिळतो किंवा आपल्या नवऱ्याच्या प्रगतीसाठी, आपल्या नवऱ्याच्या मोठ्या आयुष्यासाठी आपण हे व्रत करत असतो. तर बघा, आता इथं मी पूजेला सुरुवात केली. तर मोठा पाट खाली ठेवलाय मी. त्याच्यावरती ना जे मॅट असतं ना प्लास्टिकचं, तर ते ठेवलंय म्हणजे पाटावरचं कपडा वगैरे तो पांढरा आहे ना खराब होणार नाही आणि वाळू ओली ना तर त्याच्यामधलं पाणीसुद्धा खाली निचरणार नाही. तर असं प्लास्टिकचं मॅट आहे माझ्या फ्रीजमध्ये, पण मी तेच ठेवत असते. तेच घेतले मी एक इथं आणि त्याच्यावरती वाळूची पिंड मी तयार केली आणि पिंडीच्या पलीकडे 2 म्हणजे पार्वती आणि तिची सखी. तर असं बोलतात की माता पार्वतीसोबत तिच्या सख्यांनी सुद्धा हे व्रत केलं होतं.
तर त्यामुळं माता पार्वतीबरोबर एक सखी पण मी तिथं सखीला स्थान दिले. असं वाळूचंच मी पार्वती आणि सखी केली. त्यानंतर गणपती बाप्पासुद्धा मी वाळूचेच केलेत आणि गणपती बाप्पाची आता मी पूजा करते ना, त्याच्या शेजारीच नंदी पण मी मांडले. तर पिंडीच्या समोर मी नंदींना पण स्थान दिले. तर सगळ्यात आधी आपण गणपती बाप्पाची पूजा करायची असते आणि मग महादेवांची करायची असते. तर गणपती बाप्पांना मी फुलांनी असं थोडंसं पाणी हे केलं आहे, पाण्याने अभिषेक घातला फुलांनी. त्यानंतर पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने असं अभिषेक घालायचा आपल्याला पिंडीला पण. तर कसं आहे ना, आता ही वाळूची पिंड आहे ना, त्याच्यावरती जर आपण पंचामृत पाणी जर घातलं तर ते सगळं खाली निसरून येईल. त्यामुळं असं फुलांनीच अभिषेक घालायचा, पाण्याने, पंचामृताने, पुन्हा पाण्याने असं. त्यानंतर आता गणपती बाप्पांना मी हळदी, कुंकू, अक्षता, फूल वाहते, गणपती बाप्पांची पूजा करते आणि त्यानंतर नंदीची पूजा करायची आणि मग महादेवांची पूजा करायची. कधी आपण महादेवांच्या मंदिरात जायचं म्हणलं ना दर्शनासाठी, तर पहिलं नंदीची पूजा करायची असते. नंदीच्या कानामध्ये आपली इच्छा बोलायची असते आणि मग आपण महादेवांच्या दर्शनाला आतमध्ये मंदिरात जायचं असतं. असं पण म्हणलं जातं की भगवान शंकरांच्या जवळ जायचं म्हणलं तर सगळ्यात आधी आपल्याला नंदीला प्रसन्न करावं लागतं. त्यानंतरच आपण भगवान शंकराजवळ जाऊ शकतो, त्यांची पूजा अर्चा करू शकतो, आपलं मनिच्छित फळ आपण मागू शकतो. कारण नंदी हे भगवान शंकरांचे द्वारपाल आहेत आणि त्यांच्याशिवाय आपण आतमध्ये प्रवेश करू शकत नाही मंदिरामध्ये भगवान शंकरांच्या जवळ. त्यामुळे सगळ्यात आधी नंदीचं दर्शन घ्यायचं असतं, पूजा करायची असते आणि जे आपण भगवान शंकरावर अर्पण करतो ना पिंडीवरती, धोत्रा, फळ, बेलाची पानं, पांढरी फुलं, तेच आपण नंदीला सुद्धा अर्पण करायचं असतं. त्यानंतर आपण महादेवांच्या दर्शनासाठी आतमध्ये जायचं असतं. आणि पुराणामध्ये असं पण सांगितलं जातं की भगवान शंकरांनी नंदीला वरदान दिलं होतं की जे कोणी त्यांची मनोकामना तुझ्या कानामध्ये बोलन, ती त्यांची मनोकामना डायरेक्ट माझ्यापर्यंत पोहोचली जाईल. तर तुझ्या दर्शनाशिवाय माझं दर्शन त्यांना घडणारच नाही असं सांगितलं होतं, म्हणजे वरदान दिलं होतं. त्यामुळे आपण सगळ्यात आधी नंदींची पूजा करायची असते, त्यांच्या कानामध्ये इच्छा बोलायची असते आणि मगच भगवान शंकरांची पूजा करायची असते. जेव्हा आपण नंदीवर पाणी अर्पण करतो, पाणी वाहतो, त्यावेळेस नकारात्मक ऊर्जा असते ना ती संपून जाते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हा वाढला जातो. आता गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर नंदीची आणि महादेवांची पूजा करून घेते मी. तर पंचामृत आणि पाणी डायरेक्ट नाही व्हायचं पिंडीवरती, नंदीवरती, कारण डायरेक्ट जर वाहिलं तर ते वाळूतून खाली निसरून येईल. त्यामुळं फक्त फुलांनी आपण पंचामृत आणि पाणी छिडकायचं थोडं थोडंसं. तर अभिषेक झाला जातो. तर आपण जेव्हा गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांची स्थापना करतो ना, तर तेव्हा सुद्धा गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपण असंच करतो, आधी पाण्याने अभिषेक घालतो, म्हणजे फुलांनी छिडकतो थोडंसं, त्यानंतर पंचामृत छिडकतो, त्यानंतर पुन्हा पाणी छिडकतो आणि मग त्यांचा अशा प्रकारे आपण अभिषेक करतो आणि त्यांची प्राणप्रतिष्ठा करतो, त्यांची स्थापना करत असतो. तर अशा प्रकारे ह्या वाळूच्या पिंडीची, पार्थिव पिंडीची सुद्धा आपण पूजा करायची असते, अभिषेक करायचा असतो. तर त्याच प्रकारे मी फुलांनी थोडंसं पाणी, पंचामृत पाणी असं छिडकलं, अभिषेक करून घेतला. त्यानंतर महादेवांना भस्म, चंदन, पांढरं फूल वाहिलं आणि माता पार्वतीला तिच्या सख्यांना हळदी कुंकू वाहिलं, फूल वाहिलं. आता गणपती बाप्पांना मी वस्त्र वाहिलं. तर कापसाचं वस्त्राला आपण कुंकू लावायचं आणि त्यानंतर ते कापसाचं वस्त्र वाहायचं. पण भगवान शंकरांना आपण फक्त कापसाचं पांढरं वस्त्र वाहायचं आणि माता पार्वतीला पण त्या कापसाच्या वस्त्राला थोडंसं हळदी कुंकू लावायचं आणि मग ते वस्त्र वाहायचं असतं. आता पूजेची मांडणी झाली, फुलांनी थोडंसं सजवून घेतलं मी. आता 2 विडे ठेवते मी. तर 2 विडे कशाचे, एक गणपती बाप्पांचा विडा आणि एक महादेव पार्वतीचा विडा आणि दुर्वा वाहते मी गणपती बाप्पांना. तर दुर्वाचा देठ न कधी पण गणपती बाप्पांकडे करायचा असतो आणि त्याचे शेंडे आपल्याकडे करायचे असते. आणि आता गणेश चतुर्थी उद्याच आहे. तर अजून एक तुम्हाला महत्त्वाची माहिती देते मी. दुर्वा गणपती बाप्पांना वाहताना कधी पण गणपती बाप्पांच्या हातामध्ये नसतात द्यायच्या. तर गणपती बाप्पांच्या चरणावर म्हणजे पायाजवळ आपण वाहायच्या असतात दुर्वा. आणि दुर्वा कोरड्या कधीच नसतात वाहायच्या. आपण दुर्वा कुठून आलो ना गार्डनमधून, शेतातून घेऊन गणपती बाप्पांसाठी, तर त्या स्वच्छ धुवायच्या, पाण्यामध्ये बुडवायच्या आणि पाण्यामध्ये बुडवल्यानंतरच गणपती बाप्पांना त्या वाहायच्या असतात. गणपती बाप्पांना मी दुर्वा वाहिल्या. त्यानंतर भगवान शंकरांना मी बेलपत्र अर्पण केले. त्यानंतर धोत्र्याचं फळ, फूल, त्यानंतर माता पार्वतीला मी इथं सौभाग्याचा वाण पण वाहिला आहे
आणि ही जी पानांची पत्री असते ना, तर ही पानांची पत्री ना आपण महादेवांच्या पिंडीवर अशी टच झाली पाहिजे. त्यानंतर आपण ही बाजूला असं करून ठेवू शकतो. महादेवांच्या वरती असं ओझं कधीच नसतं ठेवायचं. आपण जास्त जर बेलपत्र वाहिले महादेवांना तरी पण ते नंतर थोडेसे बाजूला करायचे असतात. तर हे पत्री कशाची असते, फुलझाडांची पानं, फळझाडांची पानं आहेत ना, आपण ते वाहायचे असतात महादेवांच्या पिंडीवरती, थोडेसे टच करायचे आणि थोडेसे साईडला करून ठेवायचे. तर हे पानं आपण का वाहतो, कारण माता पार्वतीने हे पानच खाऊन म्हणजे हे व्रत केलं होतं असं म्हणतात. त्यामुळं ही पत्रीसुद्धा वाहायची असते. पूजेमध्ये याचं खूप महत्त्व आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त अशी पूजा झाली माझी. पूजा झाल्यानंतर मी प्रसाद ठेवला, प्रसादामध्ये फळं ठेवली, मिठाई ठेवली. तर देवाला आपण नैवेद्य दाखवताना कधीही खाली ताटाच्या खाली ना पाण्याने मंडल काढायचं, त्यावरती पुन्हा प्रसाद ठेवल्यानंतर पुन्हा घड्याळ जसं फिरतं ना त्या डायरेक्शननी 3 वेळा पाणी पुन्हा फिरवायचं. म्हणजे ते जो प्रसाद आहे ना देवाला म्हणजे भोग लावणे योग्य होतो, देवाला म्हणजे नैवेद्य दाखवण्या योग्य होतो असं मानलं जातं. त्यामुळं 3 वेळा पाणी नक्की वळवायचं ह्या प्रसादावरून. तर सकाळ सकाळ हरतालिकेची मस्त अशी पूजा झालेली माझी तुम्ही बघू शकता. तर काही चुकलं असेल तर ते माझं, बरोबर असेल तर ते देवाचं. तर काही चुकलं असेल तर प्लीज मला ताईंनो समजून पण सांगा, कारण प्रत्येक भागातली ही पद्धत थोडीफार वेगळी असू शकते. कारण आपल्या इकडे ना जसा भाग बदलन तशी थोडीफार पद्धत ही वेगळी असतेच. तर तुमच्या कमेंटनी सुद्धा मला भरपूर काही शिकायला मिळतं. तर काही वेगळं असेल तर तेही मला तुम्ही सांगा. जितकी मला ह्या पूजेबद्दल माहिती होती त्या प्रकारे मी तर पूजा केलेली आहे, पण काही राहिलं असेल तर मला तुम्ही नक्की सांगा. तर तुम्ही बघू शकता मस्त अशी पूजा झालेली माझी, रोजची देवपूजा पण झाली. तर या सणावारामुळे ना माझ्या पाठीमागं खूप घाई गडबड आहे, कारण गणपती बाप्पांची तयारी, हरतालिकेची तयारी, त्यानंतर असं सणावाराचं थोडं साफसफाई पण असते घरामध्ये. तर थोडी घाई गडबड आहे. तर ताईंनो प्लीज समजून घ्या. काल पण मी एक व्हिडिओ अपलोड केला होता डेकोरेशनचा, तर त्यामध्ये सुद्धा व्हॉइसिंग करायला मला वेळच नाही मिळाला. मी डायरेक्ट म्युझिक लावून दिलं होतं. तर थोड्या दिवस प्लीज समजून घ्या. असेच घाई गडबडीमध्ये व्हिडिओ येतात, कधी लवकर येतो कधी उशिरा येतो असं होतंय. तर अपेक्षा करते माझ्या ताई, मावशी, माझ्या मैत्रिणी, माझे दादा सगळे मला समजून घेतील. तर आजचा व्हिडिओसुद्धा मी आज इथंच एंड करते. काही जास्त दाखवलेलं नाही, शूट घेतलं नाही काही गडबडीमध्ये, फक्त रोजची देवपूजा केली, हरतालिकेची पूजा केली. तर व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा.